नमस्कार. पौर्णिमा ही भूमीजवळ येते आणि भूमीला म्हणते, बरं झालं तुझी मुलगी ना अमोली कुठेतरी लांबच घेऊन गेली पाहिजे. तुला तुझी मुलगी कधी भेटलीच नाही पाहिजे. बरं झालं तुझी मुलगी तुझ्याजवळ आलीच नाही पाहिजे. तुला असाच तुझ्या मुलीसाठी विरह सहन करावा लागला पाहिजे. तुझी आणि तिची कधी भेटच झाली नाही पाहिजे. ते ऐकून आता भूमीला राग येतो. भूमी जाऊन पौर्णिमाचा गळा दाबते आणि म्हणते, जर माझ्या मुलीबद्दल, क्षितिजाबद्दल जरी एक शब्द जरी चुकीचा बोललीस ना, तर याद राहा, इथेच तुझा गळा दाबेन. तुला मी मारायला पण कमी करणार नाही. एक आईचा शब्द आहे हा. आता आकाशसुद्धा पौर्णिमाला खूप काही बोलतो. आजीसुद्धा म्हणते, अगं मूर्ख आहेस का? काय बोलतेस तू हे? अगं ती आकाशभूमीची मुलगी आहे आणि ती आता आकाशभूमीजवळच असली पाहिजे आणि तू असं कसं चुकीचं बोलतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय चुकीचं बोलते मी? बरोबरच बोलते. जसा मला माझ्या नवऱ्याचा विरह सहन करावा लागतोय, तसं हिला हिच्या मुलीचा विरह सहन करावा लागलाच पाहिजे. हिची आणि हिच्या मुलीची कधी भेट होताच कामा नये. आता आजीला पण राग येतो. आजी जाऊन पौर्णिमाच्या सटासट थोबाडीत वाजवते. आता पौर्णिमा तिथून निघून जाते आणि पौर्णिमा जाऊन अमोलीला फोन करते आणि म्हणते, बरं झालं अमोली, तू क्षितिजाला घेऊन लांब गेलीस. ते बरं झालं. असंच तिला गायब कर. या भूमीच्या जवळ कधीच येऊ देऊ नकोस. भूमीची आणि तिची भेट कधीच होता कामा नये. ती पण अशी तिच्या मुलीसाठी अशी तरसली पाहिजे, तडफडली पाहिजे. मला तिचा तो विरह बघायचा आहे. मला तिला त्रास झालेला बघायचा आहे. अशी ती तडफडली पाहिजे मुलीच्या प्रेमासाठी. तू कधीच तिला परत इथे घेऊन येऊ नकोस. अशी तिला गायब कर. आता ते सगळं बोलणं भूमी ऐकते आणि भूमीला राग येतो. भूमी जाऊन पौर्णिमाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, तू गायब केलेस ना माझ्या मुलीला? बोल, कुठे घेऊन गेली आहेस माझ्या मुलीला? लवकर सांग. तेव्हा आता पौर्णिमा काही सांगायला तयार होत नाही. ती म्हणते, आकाश आकाश, पौर्णिमाला माहीत आहे अमोली कुठे घेऊन गेली आहे आपल्या मुलीला. हिनेच सांगितलं आहे आपल्या क्षितिजाला गायब करायला. हिला सगळं माहीत होतं. आपल्याला कळलं आहे. आता पारितोषकडे जी मुलगी आहे ती आपली आहे, म्हणून हिने तिला गायब करायला सांगितलं आहे. ते ऐकून आता आकाशलासुद्धा धक्का बसतो. आकाश जाऊन पौर्णिमाची गचंडी पकडतो आणि म्हणतो, बोल बोल, माझ्या मुलीला कुठे घेऊन जायला सांगितलंस तू? पटकन बोल, माझी मुलगी कुठे आहे? तू गायब केलं आहेस ना तिला? तेव्हा आता पौर्णिमा घाबरते. आता आकाश हा पौर्णिमाला काही सोडत नसतो. तेव्हा आता आजी म्हणते, सोड तिला. तिच्याकडून कसं सगळं काढून घ्यायचं ना ते मी बघते. तुम्ही शांत बसा. आकाशभूमी, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. हिला धडा मी शिकवते. मी पुरेशी आहे हिच्यासाठी. आणि आता आपली क्षितिजा आपल्या घरात येणार. तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी तुम्हाला परत मिळणार. मी आहे ना. मी जिवंत असेपर्यंत मी मायलेकीची ताटातूट होऊ देणार नाही. ही पौर्णिमाने कितीही कटकारस्थानं करू दे, पण मी तुमच्या बाजूने आहे. भूमी, तुझी आणि तुझ्या मुलीची, आपल्या क्षितिजाची भेट घडवून देणार आणि या घरची मुलगी या घरात मी परत आणणार. काळजी करू नका. आता आकाशभूमी निघून जातात आणि आजी आता पौर्णिमाकडून कसा अमोलीचा पत्ता घेणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.